हालेलुया हालेलुया. सूत्रसिद्ध 37:3-5. वचन के संदीप तू परमेश्वर पित्यावर भरोसा ठेव, विश्वास ठेव. पूर्ण रीतीने तू देवावर अवलंबून राह. तू त्याचे नियम पाळ, म्हणजे परमेश्वर तुझी कार्य सिद्धी करेल. तू जी काही कामे आपल्या हाती घेशील त्या कामात परमेश्वर तुला यश देईल. तुला सिद्धता प्राप्त होईल, कारण परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. वचन सांगते की जर आपण देवावर विश्वास ठेवतील, त्याचे नियम आज्ञाविधीचे पालन करतील, त्याच्या मार्गाचे अवलंबन करतील, आपण त्याच्या नियमाप्रमाणे शांतीने चालतील, तर प्रभू म्हणतो मी तुझी सर्व कामे सिद्धीस नेईन. मी तुझ्या सर्व कार्यात तुला सिद्धता देईन. मी तुझ्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने काम करेन. प्रभू म्हणतो की मात्र जर तू खरोखर माझे नियम पाळशील, माझ्यावर भरोसा ठेवशील, तर तुझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत मी तुला यश देईन. तुझ्या जीवनात प्रत्येक दिवस तू अगदी आनंदाने आणि सुखाने मात्र तू घालवशील. प्रभू म्हणतो तुझा जीवित क्रम, तुझ्या संपूर्ण जीवनाचा क्रम किंवा तुझं आयुष्य, तुझं भविष्य मी उज्ज्वल बनवीन. मी तुला सिद्धता प्राप्त करून देईन. बघा, प्रत्येक मनुष्य सिद्धताच्या मागे आहे की मला काय केल्याने परिपूर्णता लाभेल, सिद्धता लाभेल, यश लाभेल, सफलता लाभेल. या गोष्टींसाठी मनुष्य प्रयत्न करत असतो. मग सफलता कौटुंबिक जीवनाबाबतीत असू दे, आपला व्यवसाय धंद्याबाबतीत असू दे, किंवा इतर काही कामाबाबतीत असू दे, परंतु प्रत्येक मनुष्य एक सफलता, सिद्धता, यश या गोष्टी मिळाल्या म्हणून प्रयत्न करत असतो. जेव्हा तरुण तरुणी लग्न करतात, तेव्हा एक वैवाहिक जीवनाला सुरुवात करत असतात. तेव्हा हे वैवाहिक जीवन टिकून राहावं, याच्यामध्ये आम्हाला सिद्धता, पूर्णता लाभावी म्हणून दोघेही प्रयत्न करतात. अनेक वेळा या वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्या, भांडण, तंटा किंवा अनेक गोष्टी येतात आणि कुटुंब विखरलं जाते, तुटलं जाते. अगदी जिथे सिद्धता हवी होती तिकडे सिद्धता, परिपूर्णता न लागता तिकडे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. एखादा व्यवसाय मनुष्य चालू करतो, एखादा धंदा तो चालू करतो, त्याला वाटते या व्यवसायामध्ये मला यश मिळावं, हा धंदा, हा व्यवसाय माझा अगदी व्यवस्थितरित्या चालावा, या व्यवसायामध्ये माझी प्रगती व्हावी, मी संपत्ती प्राप्त करावी, मी पुढे जावा, मी सन्मान मिळवावा. परंतु अनेक वेळा अनेक व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये अपयश हाती लागते, निराशा हाती लागतात. चालू केलेला व्यवसाय अनेक वेळा बंदही करावा लागतो, कारण यश मिळत नाही, सिद्धता प्राप्त होत नाही आणि त्यामुळे मात्र अनेक वेळा व्यवसाय बंद करावा लागतो. अनेक अशा गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. आपल्या प्रत्येकाला वाटते या कामात, या कार्यात, या गोष्टीत मला परिपूर्णता लाभावी, मला सिद्धता, सफलता लाभावी, मला या सर्व गोष्टीमध्ये पूर्णता लाभावी. मनुष्य जे काही काम हाती घेतो ते विश्वासाने घेतो आणि ते पूर्ण व्हावे, यश मिळावं हाच त्याचा विश्वास असतो. पण अनेक वेळा अपयश हाती लागते, निराशा हाती लागतात, कारण परमेश्वर जोडीला नसतो. तर आता आपल्या जीवनात आपल्याला सफलता, सिद्धता आणि यश कसं मिळेल? परमेश्वराच्या द्वारे. जर प्रभू आपल्या जोडीला आहे, आपला भरोसा प्रभू येशूवर आहे, तरच आपल्या सर्व मार्गात, कार्यात, हरेक गोष्टीत आपल्याला सिद्धता प्राप्त होईल, सफलता मिळेल, यश मिळेल, परिपूर्णता लाभेल, जर येशू आपल्या जोडीला असेल तर. हालेलुया. पण आपण बायबलद्वारे पाहू की आपल्याला सिद्धता हवी आहे, परंतु ही सिद्धता, परिपूर्णता कशी आपल्याला मिळणार?
देणार तर प्रभू येशूच्या द्वारे, आणि जर त्याच्यावर आपला भरोसा आहे, त्याच्या वचनाप्रमाणे आपण चालत आहोत, प्रभू येशूच्या मार्गाचे आपण पूर्ण रीतीने अवलंबन केलेले, तर आपल्या मार्गात, कार्यात, आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला सिद्धता मिळेल. मग आपण जो व्यवसाय हाती घेत आहोत, जो धंदा हाती घेत आहोत, तो पूर्णतेत जाणार. सिद्धता मिळेल. घराचे काम चालू केलेले, पैशाची कमतरता आहे, पण आपला प्रभूवर विश्वास आहे, सिद्धता मिळेल, काम होईल. कौटुंबिक जीवनाला सुरुवात केलेली आहे, आपला भरोसा प्रभूवर आहे, आपलं कौटुंबिक जीवन, आपला संसार, कुटुंब सिद्धीत जाईल. आपण ज्या कशात हात घालतील त्याच्यात आपल्याला सिद्धता, परिपूर्णता प्राप्त होईल, सफलता आपल्याला मिळेल. तर आपल्या जोडीला प्रभू आहे, आपण प्रभूवर भरोसा ठेवतो, म्हणून प्रभू आपल्याला हर एक गोष्टीमध्ये यश देणार, प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. तर प्रत्येक गोष्टीची सिद्धता प्रभू येशू मध्ये आहे. म्हणून बायबल सांगते, अनेक वेळा आपल्याला वाटते देव हे सर्व गोष्टी देण्यासाठी समर्थ आहे का, मला ही सिद्धता प्राप्त करून देण्यासाठी देव समर्थ आहे का. अशा प्रकारे अनेक अल्पविश्वास आपल्यामध्ये तयार होतो, शंका तयार होते, संशय तयार होतो की परमेश्वर हे करेल का, देव करण्यासाठी समर्थ आहे, परंतु आपला विश्वास आहे का. बघा वचन काय सांगते, स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये 78 अध्याय 19 ते 29 वचनापर्यंत, त्या ठिकाणी जेव्हा परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले, देव पित्याने आपल्या इस्रायल लोकांना सोडविले, मिस्र देशातून बाहेर काढले, तेव्हा त्यांना रानातून, जंगलातून देव पित्याने त्यांना चालवले. आता इस्रायल लोक 6 लाख लोक होते, हे रानात होते, जंगलात होते. रानात आणि जंगलात असताना हे काय म्हणू लागले, पहा ते काय म्हणते की ते देवाविरुद्ध बोलले. ते म्हणाले, रानात भोजनाची सिद्धता करण्यास देव समर्थ आहे का. पहा त्याने खडका टोला मारिला, तो पाणी उचलून वाहू लागले व त्याचे लोट चालले. तो भाकरी देण्यास समर्थ आहे का, तो आपल्या लोकांस मांस पुरवेल काय. काय सांगते बायबल. इस्रायल लोक काय म्हणत होते की देव आम्हाला भाकरीची सिद्धता प्राप्त करून देण्यासाठी समर्थ आहे का, तो देऊ शकतो का मला अन्न, आम्हाला खायला, आम्हाला भोजन, आम्हाला पाणी, आम्हाला लागणारी वस्तू तो देऊ शकतो का. या सर्व गोष्टींची तो सिद्धता करू शकतो का. काय वाटतं आपल्याला, आपल्या जीवनात जे आपल्याला हवं, यश, उन्नती, प्रगती किंवा जे काय, त्याची सिद्धता करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे, हा विश्वास आपण बाळगत आहोत का, की हा देव या सर्व गोष्टीची सिद्धता करण्यासाठी तयार आहे. आता माझ्याकडे पैशाची कमी आहे, कमतरता आहे, पण देव पिता वेळेवर माझ्या जीवनात त्या पैशाची सिद्धता करील. आता माझ्या जीवनात अमुक वस्तूची कमतरता आहे, पण देव बरोबर वेळेवर त्या वस्तूची सिद्धता करील. मला आता बाळाची देणगी मिळत नाही, परंतु प्रभू बरोबर मला त्या बाळाची सिद्धता प्राप्त करून देईल. काय आपला हा भरोसा आहे का की देव पिता मला माझ्या जीवनात या गोष्टीची सिद्धता करून देईल, तो बरोबर मला वेळेवरती देईल, जे मला हवं आहे तो त्या सर्व गोष्टी सिद्ध करण्यास समर्थ आहे. सिद्धता करण्यासाठी तो समर्थ आहे, हा आपला भरोसा आहे का. जर खरोखर आपण देवावर हा भरोसा ठेवत आहोत, तर परमेश्वर आपले सर्व मार्ग मोकळे करणार, प्रभू आपले सर्व अडथळे मात्र दूर करणार, सर्व समस्यातून मात्र प्रभू आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करणार. तर आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीची सिद्धता करणारा परमेश्वर आहे. जेव्हा इस्रायल लोक कुरकुर करू लागले, बोलू लागले, तेव्हा परमेश्वर पित्याचा क्रोध या इस्रायल लोकांवर भडकला. परंतु देवाने आपल्या इस्रायल लोकांसाठी सर्व अन्न पाण्याची सिद्धता केली. देवाने त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढले, देवाने त्यांच्यासाठी कडू पाण्याचं गोड पाणी केलं, देवाने त्यांना खाण्यासाठी मात्र भाकरी पुरवली.
म्हणजे देवदूतांचं अन्न माना इस्रायल लोकांना खाण्यासाठी दिला, ज्याची भाकर बनवून इस्रायल लोक खाऊ लागले. त्यांना मांस खाण्याची चव आली. देवपित्याने त्यांना मांस दिले. इतके मांस दिले की मात्र 2 हात उंचीचा थर जमा झाला. 1 दिवसाची मजल पुढे, 1 दिवसाची मजल मागे चालून जातील इतक्यापर्यंत मांस पडलेले होते. इतकं मांस देवाने की आपण कधी मात्र विचार पण केला नसेल. पाहिलं तर नाही पण विचार पण केला नसेल एवढा मांस देवाने त्यांना दिला. आणि देवपिता दररोज सकाळी त्यांना भाकर द्यायचा आणि संध्याकाळी त्यांना मांस द्यायचा. दररोज 40 वर्ष देवपिता 40 वर्षापर्यंत त्यांना भाकर आणि मांस पुरवत होता. एवढंच नाही, अगदी मात्र देवाने त्यांना सर्व काही खाण्यासाठी रानात दिले होते. मध दिला, दही दिली, देवाने सर्व गोष्टी त्यांना दिल्या त्या रानात, त्या जंगलामध्ये जे होतं ते सर्व काही. देवपिता त्यांचा सांभाळ करत होता, त्यांची काळजी घेत होता परमेश्वर पिता. गव्हाचे सत्व देवाने त्यांना खाऊ घातलं होतं, जे उत्तम, जे पौष्टिक ते देवाने त्यांना दिलं होतं. हे लोक म्हणत होते काय देव भाकरीची सिद्धता करण्यासाठी समर्थ आहे का? देवपिता मांसाची सिद्धता करण्यासाठी समर्थ आहे का? परंतु देवाने प्रत्येक गोष्टीची सिद्धता करून त्याला दिली होती या इस्रायल लोकांना. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टीची सिद्धता करून देणारा परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी देणार. जर खरोखर आपण प्रभूवर भरोसा ठेवत आहोत, प्रभूवर आपण विश्वास ठेवत आहोत, तर आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटणार. कारण तो सर्व गोष्टीची सिद्धता करून दे. वेळेवर जी वस्तू हवी आहे, वेळेवर जी गोष्ट आपल्याला पाहिजे, बरोबर देवपिता त्या वेळेवर त्या वस्तूची सिद्धता करून दे. आपल्याला चिंता करण्याची गरजच लागणार नाही. तू आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही पुरवेल, सर्व गोष्टींचा पुरवठा करेल. जर आपला देवावर भरोसा असेल तर, जर आपला विश्वास प्रभू येशूवर असेल तर चिंता करण्याची गरज लागणार नाही. म्हणून पूर्ण अगदी मनापासून प्रभूला शरण या, मनापासून प्रभूवर विश्वास ठेवा. त्याच्या प्रार्थनेमध्ये, प्रभू येशूच्या प्रार्थनेत मनापासून सहभाग घ्यायला सुरुवात करा. मग पहा की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतो, ते आपली प्रगती आणि आपली उन्नती कशा प्रकारे परमेश्वर करीत होते. कारण सर्व गोष्टीची सिद्धता करणारा परमेश्वर आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टीची सिद्धता करून देईल. इफिसियन्स पत्रामध्ये 6 अध्याय 14 ते 15 वचन वचन सांगते, तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. काय सांगते वचन? वचन सांगते आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता आपल्या पायी चढवा. सिद्धता कशी मिळेल आपल्याला? वचन सांगते शांतीच्या सुवार्तेने मिळालेली सिद्धता. आपल्याला सिद्धता कुठून मिळेल? सुवार्तेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे ही सिद्धता आपल्याला मिळेल. ती सिद्धता आपल्या पायी चढवायची आणि प्रभूच्या मार्गात चालायचे आपल्याला. वचन सांगते शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता, जगाच्या गोष्टीने मिळालेली सिद्धता नव्हे, पापाद्वारे मिळालेली सिद्धता नव्हे, तर देवाच्या वचनाद्वारे, देवाच्या सुवार्तेच्या द्वारे मिळालेली सिद्धता पायी चढवा. जी सिद्धता परमेश्वराकडून मिळत आहे ती मिळवण्यासाठी प्रयत्न करा. जी सुवार्तेची सिद्धता आहे, वचनाची सिद्धता आहे, जो देवाच्या सुवार्तेत वाढतो, वचनात वाढतो, देवाच्या ज्ञानात वाढतो, त्याला सिद्धता मिळते. बायबल सांगते ही सिद्धता तुम्ही धारण करा, आपल्या पायी चढवा आणि ख्रिस्तामध्ये चाला. जो देवामध्ये चालला, देव त्याला सिद्धता देणार, देव त्याला परिपूर्णता प्राप्त करून देणार, देव त्याच्या
सर्व मार्गात कार्यात मात्र त्याला यश प्राप्त करून देणार। आपला भरोसा पूर्ण परमेश्वरावर असेल तर तो आपल्याला हर एक गोष्टीत सिद्धता देणार। बायबल काय सांगते, उत्पत्ती या पुस्तकामध्ये 24 अध्यायामध्ये अब्राहमाने आपला जुना सेवक याला म्हटले की तू माझ्या बापाच्या घरी जा, माझ्या देशी जा आणि तिथून माझ्या मुलाला बायको घेऊन ये, म्हणजे मुलगी घेऊन ये। तेव्हा अब्राहमाचा सेवक म्हणतो की मी तिकडे जाईन आणि मुलगी येण्यासाठी तयार झाली नाही तर मात्र मी इस्राकाला तिकडे नेऊ का? तेव्हा अब्राहम म्हणतो खबरदार, माझ्या मुलाला त्या देशात न्यायचं नाही जो देश परमेश्वराने मला सोडायला सांगितलेला आहे, त्या देशात मी परत जाणार नाही। मुलगी तुझ्या जोडीला येण्यासाठी तयार झाली नाही तर तू या शपथेतून मोकळा होशील, पण माझ्या मुलाला तिथे न्यायचं नाही। तुझा परमेश्वराचा दूत तुझ्या बरोबर असेल, तो तुझे मार्ग सफल करील, तुझी कार्य सिद्धी घडून आणे। तू मात्र जा, तुला जे काम सोपवून दिले ते मात्र तू कर। तेव्हा अब्राहमाचा जुना सेवक जो अब्राहमाच्या सर्वस्वाचा कारभारी होता त्याला मात्र अब्राहमाने पाठवलं आणि हा अब्राहमाचा सेवक मात्र अब्राहमाच्या वाडवडिलांकडे आला हारान देशात। जेव्हा त्या देशामध्ये आला तेव्हा मात्र तिथे मुली पाणी काढत होत्या विहिरीतून। अब्राहमाचा जो सेवक गेला होता त्याच्या जोडीला 10 माणसं होती, 10 आणि त्याचे 10 उंट होते। या 10 उंटावर अब्राहमाने मात्र विपुल मात्र संपत्ती किंवा मौल्यवान वस्तू, कपडे, दागिने अशा वस्तू पाठवलेल्या होत्या। आता अब्राहमाच्या सेवकाला त्या उंटांना आणि उंट हाकलणाऱ्यांना पाणी होतं। तेव्हा अब्राहमाचा सेवक प्रार्थना करतो। अगोदर त्याने काय म्हटलं का? वचनसंधी उत्पत्ती 24:12 अब्राहम म्हणतो की परमेश्वर पिता अब्राहमाच्या देवा, मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, मी ज्या कार्यासाठी निघालेलो आहे त्या कार्यामध्ये तू मला सिद्धता दे, माझी कार्य सिद्धी घडवून आण, माझे मार्ग सफल कर। आणि ही प्रार्थना अब्राहमाच्या सेवकाने केली होती। त्याला त्या कामासाठी सिद्धता हवी होती, रिकामे त्याला परत जायचं नव्हतं। हे ज्या कामासाठी माझ्या धन्याने मला पाठवलेले आहे ते काम मला पूर्ण करूनच जायचंय, मला ते अधुरं ठेवायचं नाही, माझ्या धन्याला निराश करायचं नाही, म्हणून त्याला मात्र सिद्धता हवी होती। म्हणून त्याने देवाकडे प्रार्थना केली, देवा मला या कार्यामध्ये कार्यसिद्धी दे, सिद्धता दे। आणि त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि मग त्याने देवपित्याला म्हटलं, ज्या मुलीला मी सांगेन की मला प्याव्यास पाणी दे तीच ती मुलगी म्हणेल, बाबा तुम्ही पाणी प्या आणि मी तुमच्या उंटाला पण पाणी पाजिते, तीच मुलगी माझ्या धन्याच्या मुलासाठी प्रभू तुम्ही सिद्ध केली असणार। ही प्रार्थना अब्राहमाच्या सेवकाने परमेश्वर पित्याकडे केली। देवपित्याने ताबडतोब अब्राहमाच्या सेवकाची प्रार्थना ऐकली आणि त्याला सिद्धता दिली। तेव्हा अब्राहमाच्या सेवकाने एका मुलीला म्हटलं, मला प्याव्यास पाणी दे। ही मुलगी रिबका होती, अब्राहमाच्या भावाच्या मुलाची मुलगी होती। आणि मात्र ती म्हणते, बाबा तुम्ही पाणी प्या, मी तुमच्या उंटाला पण पाणी काढून पाजते। ताबडतोब अब्राहमाच्या सेवकाने परमेश्वर पित्याला धन्यवाद दिला की जसं मी म्हटलं होतं तसंच घडत आहे। ताबडतोब मात्र रिबका मात्र त्या विहिरीतून पाणी काढून त्या उंटाला पाजू लागली। 10 उंट पाणी किती पितो? आसपास 150-200 लिटर पाणी एकाच वेळेला एक उंट पितो। 10 उंटांना 1,500 ते 2,000 लिटर पाणी तिने काढून त्या उंटाला पाजिला। हालेलुया, हालेलुया। तेव्हा अब्राहमाचा सेवक देवाला धन्यवाद देते, कारण हीच मुलगी होती जी परमेश्वराने इसहाकासाठी सिद्ध केली होती। पुढे अब्राहमाच्या सेवकाने तिला ओळख दिली। अब्राहमाचा सेवक रिबेकीच्या घरी गेला, त्यांच्याकडे बोलणे केले आणि मग
रिबकीचे आई वडील रिबकीला पाठवण्यासाठी तयार झाले. अशा प्रकारे रिबका या अब्रामाच्या सेवकाच्या जोडीला अब्रामाच्या घरी आली आणि अब्रामाचा मुलगा इसाक त्याची ती बायको झाली. बघा, देवाने सर्व गोष्टी अब्रामाच्या सेवकाला सिद्धता दिली. का? कारण त्याने प्रार्थना केली होती. बघा, जर आपण प्रार्थना करणार, देवावर विश्वास ठेवणार, आपलं कोणतंही कार्य, आपलं कोणतंही काम व्यर्थ जाणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला परिपूर्णता लाभेल, त्याच्यामध्ये आपल्याला सिद्धता लाभेल. जर आपला भरोसा, आपला विश्वास परमेश्वरावर असेल तर आपण हर एक गोष्टीत प्रार्थना करत राहणार, तर परमेश्वर आपले मार्ग मोकळे करणार, प्रभू आपल्या अडथळे दूर करणार, प्रभू आपल्या समस्या दूर करणार. तर आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे, आपल्या सर्वांची बंधने तोडणारा परमेश्वर पिता आहे. आपण आपला भरोसा प्रभू येशू ठाई दृढ, अढळ आणि मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण आपला भरोसा प्रभू ठाई मजबूत करणार, तेव्हा प्रभू येशू आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार, आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी सुरुवात करणार. आपली सर्व बंधने प्रभू येशू पिता पूर्ण रीतीने तोडून टाकणार. कारण सर्व कामात, सर्व कार्यात, सर्व गोष्टी आपल्याला सिद्धता देणारा आपला प्रभू येशू आहे आणि तोच आपल्याला सिद्धता देईल. मात्र प्रार्थना करण्याचे सोडू नका. अधिक आपली प्रार्थना वाढवा, आपला विश्वास वाढवा. मनापासून तुम्ही प्रभू येशूचा दावा करा. प्रभू आपली सर्व बंधने तोडणार, सर्व समस्यातून प्रभू आपल्याला मुक्त करणार, सर्व संकटातून प्रभू आपल्याला बाहेर काढणार आणि प्रत्येक कामात, प्रत्येक कार्यात आपल्याला सिद्धता देणार. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते की यशया 9 अध्यायामध्ये 6 ते 7 वचनापर्यंत आम्हासाठी बाल जन्मलेले. वचन काय सांगते? आम्हासाठी बाल जन्मलाय, आम्हास पुत्र दिलाय, त्याच्या खांद्यावर सत्ता आहे, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. बघा, प्रभू येशूने या जगात जन्म घेतला. वचन काय सांगते? तो जन्म घे आणि राज्य, हे कार्य, हे साम्राज्य सर्व न्यायाने, धर्माने सिद्धीस ने. आणि प्रभूने ते नेले सुद्धा. प्रभूने पित्याने सोपवून दिलेली सर्व कामगिरी सिद्धीस नेली. जे पित्याने प्रभू येशूला सोपवून दिलं होतं, त्या सर्व गोष्टी वचन काय सांगते? तू सिद्धीस नेल आणि प्रभूने त्या सिद्धीस नेल्या. कशा नेल्या पहा. इफिसियन्स पत्रामध्ये 3 अध्यायामध्ये 10 ते 11 वचनात. यासाठी की जो युगादी कालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशू मध्ये सिद्धीस नेला आहे. त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे आता कलावे. काय सांगते बायबल? देवाचा युगादी कालाचा जो संकल्प होता, युग घडण्यापूर्वी, जग होण्यापूर्वी किंवा जगाच्या स्थापनेपूर्वी देवाचा जो संकल्प, जी योजना होती, ती योजना, तो संकल्प देव पित्याने प्रभू येशू ठाई सिद्धीस नेला. बघा, देव पित्याने या सर्व गोष्टीची सिद्धता कोणाच्या द्वारे केली? येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली. वचन संनामासाठी बाळ जन्मले म्हणजे येशू जन्मलेला आहे, तो देव पित्याचा आवेश सिद्धीस नाही, देव पित्याची योजना सिद्धीस नाही आणि प्रभूने ती सिद्धीस नेले सुद्धा. देवाचा जो संकल्प होता, देव पित्याची जी योजना होती, ती सिद्धीस कोणी नेली? प्रभू येशूने. प्रभूने त्या गोष्टी सिद्ध केल्या, त्या सर्व गोष्टीला सिद्धता दिली. ज्या बुऱ्या राहिल्या होत्या त्या प्रभू येशूने सिद्धीस नेल्या. मग जर देव पिता
येशूच्या द्वारे आपला संकल्प, आपली योजना सिद्धीस नेते, तर मग आपल्या योजना, आपले हेतू येशू ख्रिस्ताच्या द्वारे का सिद्धीत जाणार नाही? का आपल्याला येशूच्या द्वारे सिद्धता मिळणार नाही? नक्की मिळेल. देव पित्याचाही संकल्प येशूच्या द्वारे सिद्धीस गेला. आज आपल्या योजना प्रभू येशूच्या द्वारे सिद्धीत जाणार. आपला प्रत्येकाला सिद्धता येशूच्या द्वारे मिळणार. जर आपण विश्वास पूर्ण प्रभूवर ठेवणार तर आपल्या जीवनात किती अडथळे असू दे, किती दुःख असू दे, किती समस्या असू दे, सर्व प्रभू दूर करणार. काही काम करायचंय, काही कार्य करायचंय, तर या सर्व गोष्टीत प्रभू येशू आपल्याला सिद्धता देणार. मात्र प्रभूला आपला प्रभू म्हणून मात्र मनापासून स्वीकारा. प्रभू येशूवर मजबूत विश्वास ठेवा आणि मनापासून त्याची प्रार्थना करायला सुरुवात करा. नक्की तो तुम्हाला सर्व कामात, सर्व कार्यात सिद्धता देईल. तुम्ही जे काही काम हाती घेतील ते यशस्वीरित्या पार पडेल. तर आपल्या जोडीला प्रभू येशू आहे आणि त्याने म्हटले तर मी तुला आशीर्वादी देईन तर देईन. त्याने म्हटले मी तुझी योजना पूर्णतेस नेईन तर नेणार. त्याने म्हटले तुझ्या कामात मी तुला सिद्धता देईन तर तो देणारच. तर बायबल काय सांगते बघा इस्रायल लोकांसंबंधाने. योशुआ या पुस्तकामध्ये 21 अध्याय 45 वचनात आणि 23 अध्याय 15 वचनात त्या ठिकाणी वचन काय सांगते पहा. योशुआ म्हणते की परमेश्वर पित्याने आपल्यासाठी जी जी गोष्ट सांगितली त्याच्यातली एकही व्यर्थ गेली नाही, तर सर्व गोष्टी सिद्धीस गेल्या. काय सांगते वचन? परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातील एकही निष्फळ झाली नाही, त्या सर्व सिद्धीस गेल्या. काय सांगते वचन? देवाने इस्रायल लोकांसाठी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी सिद्धीस गेल्या. 23 अध्याय 15 तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला 14 आणि 15 पहा मी जगाच्या राटीप्रमाणे आता जाते. तुम्ही सर्वजण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की आपला देव परमेश्वर याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यातील एकही निष्फळ झाली नाही. तुमच्या बाबतीत त्या सर्व सिद्धीच गेल्या, त्यातली एकही व्यर्थ गेली नाही. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सिद्धीस गेल्या. त्याप्रमाणे अहिताचे प्रसंग परमेश्वर तुमच्यावर आले आणि ही जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली आहे तिच्यातून तुमचा नायनाट करील. काय सांगते बघा बायबल? वचन सांगते की देवाने तुमच्यासाठी जी जी योजना बनवली होती, तुमच्या हिताची वचने दिली होती, त्या प्रकारे सर्व सिद्धीस गेलं. देवाने तुम्हाला मिस्र देशातून काढलं, रानातून काढून या कनान, हिती, परजीवूशी देशात तो घेऊन आला. त्याने तुम्हाला ते वसवलं, जमीन, जागा, शेती सर्व काही त्याने तुम्हाला दिलं. सर्व सिद्धीस गेलं. परंतु आता जर तुम्ही देवाचे नियम पाळणार नाही, देवाला सोडून देणार, ज्या प्रकारे देवाची सर्व योजना सिद्धीस गेली त्या प्रकारे जर तुम्ही देवाचे नियम पाळले नाही, तर देव म्हणत आहे मी तुमचा नायनाट करीन. अहिताविषयी मी तुमच्या म्हणत आहे तर तुमचं अहित होईल, तुमचा नाश होईल जर तुम्ही माझे नियम पाळले नाही तर. म्हणजे जर आपण देवाच्या वचनात राहिले, देवाच्या आज्ञेत राहिले, त्याच्या संकल्पात चालले, तर आपल्या सर्व गोष्टी सिद्धीत जातील. म्हणजे आपल्याला परमेश्वर म्हटले मी तुझं कल्याण करीन, उद्धार करीन, तारण करीन, तर होतेच होणार. मग ह्या देवाच्या गोष्टी सिद्धीत जाणार. पण आपण देवाचे नियम पाळणार नाही, प्रार्थनेचा कंटाळा करणार, देवापासून दुरावणार, पापाकडे, जगाकडे, मोहाकडे, नाशाकडे वळणार, तर देव पिता म्हणतो मी तुझ्या अहिताविषयी, तुझ्या नाशाविषयी बोलेल आणि मग ती सिद्धी जाईल आणि तुझा नायनाट होईल. जर आपण देवामध्ये राहिले तर आपल्याला चांगल्या गोष्टी, चांगलं अनुग्रह मिळेल, देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. कारण देवाची कोणतीच गोष्ट व्यर्थ जात नाही, निष्फळ ठरत नाही. म्हणून आपण देवामध्ये राहण्याचा, प्रभूमध्ये मजबूत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर खरोखर आपण प्रभूचं वचन पाळणार, त्याच्या वचनाप्रमाणे चालणार, तर प्रभू म्हणतो तुझ्या जीवनातल्या सर्व गोष्टी सिद्धी जातील आणि परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. प्रभू आपल्याला
आशीर्वादित करेल. प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र घडवून आणेल. तर आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी सिद्धीस नेणारा परमेश्वर आहे. आपल्याला सिद्धता प्राप्त करून देणारा परमेश्वर आहे आणि त्याच्यावर आपण पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे. नीतिसूत्र 16:3 तू आपले सर्व कार्य प्रभूच्या हाती सोपून दे म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. बायबल सांगते तू आपली सर्व कार्य सर्व कामे प्रभू येशूच्या हातात दे. कुटुंबाच्या समस्या, धंद्याचे, घराचे, मुलाबाळांचे सर्व कामे प्रभूच्या हातात सोपून दे. सिद्धीत जाणार तुझे बेत, तुझी योजना सर्व पूर्णतेत जाणार. यश मिळेल तुला, त्याच्यात पूर्णता लाभेल तुला, सिद्धता लाभेल तुला जेव्हा तू प्रभूच्या हाती सोपून देशील. आपली सर्व कामे आपल्याला प्रभूच्या हातात सोपवायचे आणि पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवायचे. प्रभूचं वचन आपल्याला पूर्ण रीतीने आत्मसात करायचं. जेव्हा हे वचन आपण आत्मसात करणार प्रभू हरेक कार्यात, हरेक कामात, हरेक मार्गात आपल्याला सिद्धता देईल. आपली बंधने तोडणं, आपले अडथळे दूर करणार, आपल्या समस्या दूर करणार. तर आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे. पुढे बायबल सांगते 1 शमूएल मध्ये 18:5 आणि 15 वचनात शौल राजा दावीदाला ज्या कामगिरीवर पाठवित असेल त्या कामगिरीवर दावीद कार्य सिद्धी प्राप्त करीत असे कारण दावीदाच्या जोडीला परमेश्वर होता. दावीद प्रत्येक कार्यात सिद्धता प्राप्त करायचा, प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता प्राप्त करायचा. का? कारण परमेश्वर पिता दावीदा बरोबर होता. म्हणून दावीद जे कार्य हाती घेईल, ज्याच्या कामाला तो सुरुवात करी त्या कामात त्याला सिद्धता मिळत होती, त्या कामामध्ये त्याला परिपूर्णता लाभत होती. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सिद्धता देणारा परमेश्वर. मात्र आपण आपली सर्व कार्य, सर्व कामे परमेश्वराच्या हातात सोपून दिली पाहिजे आणि पूर्ण रीतीने प्रभू येशूवर भरोसा ठेवला पाहिजे. अगदी मनापासून प्रभू येशूचा धावा केला पाहिजे म्हणजे सर्व कार्यात, सर्व कामामध्ये आपल्याला सिद्धता लाभेल. आपली सर्व बंधने तुटतील, आपल्या सर्व समस्या निघून जातील, आपली दुःख, आपल्या पीडा आणि आपल्या निराशा आपल्या जीवनातून दूर होतील. कारण हरेक कार्यामध्ये आपल्याला सिद्धता देणारा प्रभू येशू आहे जो आपल्याला सर्व कामात आणि सर्व कार्यामध्ये आपल्याला पुढे नेणार. बायबल सांगतो स्तोत्रसंहिता 20:4 ते 5 वचनापर्यंत वचन काय सांगते पहा. तुझे मनोरथ तो पूर्ण करो, तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेओ. तुला मिळालेल्या कारणामुळे आम्ही उल्हास करू, आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू, तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो. काय सांगते बायबल? म्हणजे सांगते देव पिता आपले सर्व मनोरथ पूर्ण करणार, आपले संकल्प सिद्धीस नेणार, आपल्या मागण्या पूर्ण करणार. आपली योजना, आपले संकल्प सिद्धीस नेणारा परमेश्वर आहे. आपण एक योजना बनवले की मला भविष्यात हे करायचंय, मला भविष्यात अशी एक व्यक्ती बनायचंय, ही योजना बनवली. देवपिता म्हणतो मी तुझी योजना पूर्ण करेन. आपण निर्णय घेतले मला हे घर बांधायचंय, एवढं मोठं घर बांधायचंय आणि मी बांधणार. प्रभू म्हणतो मी तुझी योजना सिद्धीस नेणार. प्रभू म्हणतो तू ठरवली माझी सेवा करणार, माझं काम करणार. प्रभू म्हणतो ही योजना मी तुझी सिद्धीस नेणार. प्रभू म्हणतो तू जी योजना बनवणार त्या योजनेमध्ये सिद्धता मी तुला देणार जर तुझा भरोसा माझ्यावर असणार. म्हणजे देवावर जर आपला भरोसा असेल तर त्या कामात, त्या कार्यात, त्या योजनेत आपल्याला सिद्धता मिळेल. वचन सांगते की परमेश्वर तुझी मनोरथ पूर्ण करो आणि तुझे संकल्प सिद्धीस नेओ, तुझ्या सर्व मागण्या तू पूर्ण करो. आपले संकल्प, आपली योजना सिद्धीस नेणारा परमेश्वर आहे आणि तोच आपल्याला सिद्धता देणार आहे. हरेक गोष्टी देवापासून आपल्याला सिद्धता मिळेल, परिपूर्णता लाभेल. परमेश्वराच्या द्वारेच आपल्याला अनुग्रह प्राप्त होईल, बाकी कोणाद्वारे पण नाही. आपण पूर्ण प्रभूवर विश्वास ठेवतील, त्याचं वचन ऐकतील, प्रार्थनेमध्ये मनापासून भाग घेतील, त्याचे नियम पाळतील, पाप, वाईट, चुकीची संगत, सर्व वाईट गोष्टीपासून दूर राहतील, धार्मिक पवित्र जीवन जगतील, तितकी आपली प्रगती होईल, तितकी आपण पुढे जातील, तितकं परमेश्वराचा अनुग्रह आपण प्राप्त
आशीर्वाद आपण प्राप्त करतील, जो आपण परमेश्वरामध्ये वाढतील. हालेलुया. म्हणून आपल्याला यश देणारा परमेश्वर आहे, परिपूर्णता देणारा परमेश्वर आहे. पुढे स्तोत्रसंहिता 90:17 वचनात परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. आमच्या हातचे काम आम्हासाठी सिद्धीस नाही, आमच्या हातचे काम सिद्धीस नाही. काय सांगते वचन? परमेश्वराचा प्रसाद, अनुग्रह, आशीर्वाद आपल्या प्रत्येकावर होणार आणि परमेश्वर आपल्या हातच्या कामाला सिद्धीस नेणार. आपले हातचे काम आपल्यासाठी परमेश्वर सिद्धीस नेणार, पूर्णतेस नेणार. हर एक गोष्टीमध्ये पिता आपल्याला सिद्धता देणार, परिपूर्णता परमेश्वर आपल्याला देणार. कारण सर्व कामात, सर्व कार्यात सिद्धता देणारा परमेश्वर आहे. आणि तो आपल्या हातची कामे आपल्यासाठी तो सिद्धीस नेणार. जर आपण पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवणार, आपण पूर्ण प्रभूवर विश्वास ठेवणार आणि प्रभूचं वचन अगदी मनापासून आत्मसात करणार, तर आपल्या प्रत्येकाला सिद्धता मिळेल. हरेक कार्यात आपल्याला परिपूर्णता लाभेल, आपल्याला सफलता मिळेल, यश मिळेल. मात्र देवाच्या मार्गावर चला, देवाच्या वचनात चालण्याचा प्रयत्न करा, देवाच्या नियमात चालण्याचा प्रयत्न करा. आपली बंधने तुटावी, आपले आजार बरे व्हावे, आपले अडथळे निघून जावे, आपली दुःख पीडा दूर व्हावी, आपल्या कामात, धंद्यात, कार्यात, हरेक गोष्टीत आपल्याला यश लाभावं, तर येशूच्या मागे चला. देव पित्याने आपला संकल्प येशूच्या द्वारे सिद्धीस नेला, आपलेही संकल्प प्रभू येशूच्या द्वारे सिद्धीस जाणार. दुसऱ्या कोणाद्वारे नाही, ना मनुष्याच्या द्वारे, ना वस्तूद्वारे, ना पैशाद्वारे, येशूच्या द्वारे, फक्त येशूद्वारे आपले सर्व मार्ग सिद्धी जाणार, आपली योजना सिद्धी जाणार. आपल्याला सिद्धता हवी आहे, येशूचा हात पकडा, प्रभू येशूवर भरोसा ठेवा, प्रभू येशूचं वचन ऐकायला सुरुवात करा, प्रार्थना करा. जीवनात, कुटुंबात, भांडणे, तंट्यात, वादमध्ये रिट्रीट करायला सुरुवात करा. हळूहळू सर्व मार्ग मोकळे होतील, सारी बंधने तुटतील, सर्व समस्या दूर होतील. प्रभू येशू सिद्धता देणारा परमेश्वर आहे, यश देणारा परमेश्वर आहे, प्रगती आणि उन्नती करणारा परमेश्वर आहे, फक्त प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, 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 हालेलुया.